नमस्कार. आपली एखादी जागा भाड्याने देत असताना, जागा देण्यापूर्वी भाडे करार किंवा लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट नोंदणी करणे म्हणजेच रजिस्ट्रेशन करणे हे आवश्यकही आहे, कायद्याने बंधनकारकही आहे आणि ते घरमालक आणि भाडेकरी या दोघांच्या हिताचे संरक्षण करणारे आहे. त्यामुळे ते करणं महत्त्वाचं आहे. तर यामध्ये 2 पद्धती असतात. एक टेनन्सी बेसिसवर आपण जागा देऊ शकतो किंवा लिव्ह अँड लायसन्स बेसिसवर जागा देऊ शकतो. तर लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट जे असतं ते ठराविक मुदतीचं असतं. जनरली 11 महिन्याचं केलं जातं किंवा अगदी 1 महिन्यापासून थेट 60 महिने म्हणजे 5 वर्षापर्यंतही लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट आपल्याला रजिस्टर करता येतं. तर या संदर्भात आपल्या महाराष्ट्र शासनाचा नोंदणी व मुद्रांक विभाग म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ रजिस्ट्रेशन अँड स्टॅम्प्स जो आहे, त्यांनी एक ऑनलाईन फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेली आहे. हे करार नोंदणीकृत रजिस्टर करण्याकरिता. IGR म्हणजे इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन. तर यांनी एक अधिकृत ऑनलाईन पोर्टल तयार करून त्यामध्ये या अशा पद्धतीचे आयरिस स्कॅनर, वेगवेगळे थंब स्कॅनर आणि वेब कॅमेरा वापरून हे करार ऑनलाईन रजिस्टर करता येतात. तर त्याकरिता आपल्याला कुठल्याही सरकारी ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. सब रजिस्ट्रार यांच्या ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. हा करार आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असलो तरी आपल्याला करता येतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल घरमालक पुण्याचा आहे आणि तो सध्या अमेरिकेत राहत आहे आणि भाडेकरी पुण्याचा तो फ्लॅट भाड्याने घेण्याकरता आलेला आहे. तर ॲग्रीमेंटचं एक्झिक्युशन आणि ॲडमिशन या दोन्ही गोष्टी घरमालक अमेरिकेत बसून आणि त्याचवेळी भाडेकरी पुण्यामध्ये राहून या कुठल्याही वेळी करू शकतात. म्हणजे असंही काही नाही की 10 ते 5 या सरकारी ऑफिशियल वेळेमध्येच करायला पाहिजे. ॲग्रीमेंट रजिस्ट्रेशन बरोबर जी पोलीस व्हेरिफिकेशनची प्रक्रिया आहे, ती सुद्धा या पोर्टलमध्ये ऑनलाईनच केली जाते. संपूर्ण भारत आणि परदेशामध्ये आपण ही सेवा देत आहोत. या ठिकाणी आमचे कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला दिसत आहेत. आमचे कार्यालय ऑफिसेस जी आहेत ती अहिल्यानगर म्हणजे पूर्वी ज्याला अहमदनगर म्हटलं जायचं, तिथे दिल्ली गेट येथे एक कार्यालय आहे. पुण्यामध्ये नारायण पेठेत आणि आप्पा बळवंत चौकात अशी कार्यालय आहेत. आणि जर कुणाला हा करार करायचा असेल तर या व्हॉट्सअप क्रमांकावर किंवा या फोन नंबरवरती मेसेज करून फोन करून आपण अधिक माहिती घेऊ शकता. याकरता आवश्यक कागदपत्र आहेत घरमालक भाडेकरी यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांच्या ओरिजिनल कॉपी असतील तर चांगले, झेरॉक्स असतील तरी चालतील. केवळ आधार कार्डाची माहिती जी आहे म्हणजे आधार नंबर त्यानंतर जो पत्ता दिलेला आहे आणि जन्मतारीख तेवढं जरी मेसेज केलं आणि पॅन नंबर नुसता मेसेज जरी केला पॅन कार्ड न देता तरी पुरेसा आहे. तर हा करार रजिस्टर करणं, आता आपण महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट पाहूयात. ही इंग्रजी व्हर्जन आहे. हा सेक्शन 55 इंग्रजीमध्ये आणि हा सेक्शन 55 मराठीमध्ये. तर हा करार करणे कायद्याने बंधनकारकच आहे. ही जबाबदारी जी आहे तर सेक्शन 55 जो आहे महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टचा, त्यानुसार कराराचे लेखी स्वरूपात पाहिजे करार, तो रजिस्टरही केला पाहिजे. ही जबाबदारी जी आहे, ही जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी इज ऑन द लँडलॉर्ड, घरमालकावर जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. आणि हा करार नोंदणीकृत न केल्यास या कायद्यामध्ये 3 महिन्याच्या तुरुंगवासाची आणि 5,000 रुपये दंडाची तरतूद आहे. आणि ती कुणा करता आहे? लँडलॉर्ड करताय. कारण जबाबदारी लँडलॉर्ड म्हणजेच मालकावर टाकलेली आहे आणि ती जबाबदारी त्यांनी पार नाही पाडली तर त्याला 3 महिन्याची शिक्षा, इम्प्रिझनमेंट लिहिलंय पहा इथे. 3 महिन्याची जेल, मजा आहे. आणि 5,000 रुपये दंडाची तरतूद आहे. तर घर भाड्याने देताना असा करार रजिस्टर नक्की करावा. काही थोडे पैसे वाचवण्याकरता ही गोष्ट टाळू नये.
जेणेकरून भविष्यात होणारा त्रास वाचवता येऊ शकतो. धन्यवाद.